नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मित्रांनो, तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, मी रात्री आलो बड्डेला इथं. मग आता तुम्हाला सांगतो, सकाळ सकाळ उठून आंघोळ वगैरे झाली, नाश्ता पाणी झालं. तर आता म्हणलं तुम्हाला थोडासा व्हिडिओमध्ये दाखवा सगळं इथला काय परिचय. तर मी आहे आता सध्या इथं माझ्या मावस भावाच्या घरी. मावस भावाच्या घरी आता तुम्हाला सांगतो, इथं यांचे जनावरं सगळं काही तुम्हाला सगळं दाखवत आता ह्याच व्हिडिओमध्ये. सगळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे असं घर आहे बघा. इथं घरात आलो तर तुम्हाला सांगतो, आजोबानं गाण्याचा दणका उठवला होता नसता. पंढरी वसली बाई भूमी काळ बुडवून, आई बापाची सेवा केल्यावर भेटील पांडुरंग. मोजता येत नाही जगाच्या बापानं, दिलं माझ्या आई बापानं. हा, आई बापाची सेवा करा. कळशी मोकळी आहे काय? मी काय पाणी होतो भाज्या पाणी न म्हण त्याला द्यावी वाजवून गाणं म्हणायचं. बाई मी तालुक्याच्या या बाजूला हाय मी डोरली गावाला. नाक मला करायचं जर त्या वाऱ्याने हेच गाणं आहे, दुसरं केलं नाही पटकन. काय बायको मिळाली प्याशीने वाली, तिच्या कामाची बांबल झाली. बायको मिळाली प्याशीने वाली, तिच्या कामाची बांबल झाली. माझ्या परपंचाचे डोळ्या जाण्या झाले र, बायको मिळाली प्याशीने वाली. चांदन झाले रात, माझ्या आईची पात होतो वाट. माझी शाळू सोंगी महिन्यात काम केलंय. गरगना नावाचं नाव दुसरं म्हणाय रोज एकच म्हणताय. काय म्हणतो म्हणजे मला सगळे ते म्हणाय मग. हा, अरे काय मला पैसे दिले रे तू? पैसे दिले म्हणणार आहे, पैसे दिले म्हणणार आहे म्हणा गो. पूर्वाला दिले मला, माझ्या हातात पैसे आहेत. मला पैसे कुणाला पाहिजे. हा, बारामती खेळाय मी जायचा होता त्यात बघली बारा माझ्या लाटला लागला. बाई मी जत आता तालुक्यात सांगायला दिले आहेत उरले करू. दादा होत्या दादा मला कुठली बुद्धी जाता म्हणजे लगेच बोत्र मला राम केलं काय बघ आता. बाकी काय मग तुम्हाला आज घरात का ठेवलंय? का बाई बाई केले ग बाई. काय निघून जाईल पोपट उडून जाईल, पिंजरा रिकामा राहील. असं जमलं पाहिजे. सांग ना बाबा, नाक करते ही काय भानगड आहे सांग. उठ गेला काय सांग, ही काय सांग. आज बाद झाले एवढं. पोपट उडून जाईल पिंजरा रिकामा राहील. अर्थ सांगायचा. आजोबांनी सकाळ सकाळ चांगलंच मनोरंजन केलं. आता म्हणलं तुम्हाला दाखव जर्शा म्हणलं. मग ही अशा बघा त्यांच्या जर्शा. तर ही जर्शा आहे त्या 5-6 जर्शा आहे त्या, तरी बघून घ्या नीट. तर या जर्शीला खाली बसायला टाकले मॅट. तर माझा मोठा मावस भाऊ दादा असतो मुंबईला ONGC मध्ये, सचिन आणि बर्मानेच त्यांच्या दुरळा उठत ते सगळं कामाचा नियोजन. आता म्हणलं याने बघाव तर नेमकं काय काय केलंय. तर इकडं मला असं वर दिसतोय फॅन. काय तुम्हाला मी दाखवलं नाही. आता इकडे बाहेर तुम्हाला दिसतंय ह्या इकडं असं पाऊस पडून जर उघडला तर इकडं असं नुसतं बांधते मोकळं, ह्याच्यात पाणी पाचते ते. आता बघा ही शेड दिसते, तर ह्या शेड मध्ये ही सगळे जर्शी द्या. आणि ही पाठीमाग आहे चक्कूजीन पेरूजीन झाड सगळे बागच बाग माग लावली आहे पेरूजी ही झाड. आणि आता बघा ह्याच्यात पपई सुद्धा एक झाड आहे. पावसाचं वातावरण झालं इकडे. तर आता इकडे बघा असं ही बांधकाम केले. ही आहे तिकडं जुना गोठा आहे, ह्याच्यामध्ये कोंबड्या कोंडायला केली असत्याने.
हे असं नवीन बांधकाम केले इकडं. तर आता निघालो बघा आम्ही आमच्या गावाला सांगोला. तर हे आहे डालगाव. तर आता इथं भरलाय बाजार आणि ट्रॉफिक तर एकदम जाम आहे. तर हे रविवारचा बाजार असल्यामुळं इतकं ट्रॉफिक आहे. हा तर म्हणलं आता सुनीलला म्हणा हळूहळू गाडी का जाऊया आपण हळू. तर इथं बघा आता आम्ही पोहोचलो नागजमध्ये. तर म्हणलं आता मस्तपैकी हळू जाऊ दे गाडी. हे दिसतो डोंगर या आरवाडीकडे साईडचा डोंगर आहे. तुम्हाला कसं वाटलंय मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता तुम्ही म्हणताला हे नेमका डोंगर आहे तर कुठे? मिरज पंढरपूर हवेला हे डोंगर आहे. तुम्ही जाता येताना कधी बघितलाच असाल. आणि इथं मी सुनीलला सांगत होतो कॅमेऱ्यात बघ म्हणतो. सुनील काय ऐकायला तयारच नाही. मला वाटतं त्याला ऐकत जात नव्हतं. तर परत म्हणला मी बघतो कॅमेऱ्यात. म्हणला जरा माझा बी थोडासा व्हिडिओ घे म्हणला. जाऊ दे युट्यूबला. तर हा आहे टोल नाका नाझरेला. तर हा टोल नाका एकदम जबरदस्त टोल नाका आहे. मोठ्या गाड्याला अजिबात सोडत नाही ते टोल भरल्याशिवाय. तर आम्ही मात्र बारकी गाडी असल्यामुळं कसं लगेच सारना असं निघून गेलो. तर आता आम्ही पोचलो डायरेक्ट सुतगिरणीपाशी. तर ही लोकेशन आहे सांगोला सुतगिरणीपासून लोकेशन आहे बघा. तर तुम्ही कधी बघितलं असलं तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ज्याला कोणाला माहीत नाही त्याने सुद्धा कमेंट करा लोकेशन कसं वाटतंय ते बघून. तर हे आहे बघा आमच्या गावाच्या नदीचं पूल. अशी वाट आहे बघा. इस्ताची कोल. तर मित्रांनो आता मी कसं बसं आलो घरी. तर पाऊस पडला बघा. इकडे बघा चिखल किती झालाय. तर तुम्हाला आमचे रस्ता पण त्यातला कसा आहे ते डांबरीपासून अलीकडे दाखवला. तर माणसं बघा अशी पावसातच बसलेली. इकडे शेरडं पण बसलेली. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर हो का इकडं असे जनावर बसलेली. ही आमचा कोंबडा मात्र घरातून बाहेर कुठे जात नाही. इकडं ही मका अशी सोलून टाकली आहे. तर चला मित्रांनो बाय बाय.